काही लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की निर्भय बनव, भीती काढून टाका, मजबूत अधिकारांच्यासाठी संघर्ष करा, शांततेचा मार्गाने करा, निर्भयतेने करा, निर्भय बनव, भीती घाला, हे सांगितलं, हे म्हणलं गेलं, त्याच्यासाठी मांडणी केली तर त्याच्या हल्ले होतात, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या जातात, लोक जखमी केले जातात, मुलींचा हल्ला केला जातो. हे पुण्यासारख्या ठिकाणी काल परवा घडलं. याचा अर्थ हा स्वच्छ आहे की हे लोक सत्तेचा गैरवापर करून या प्रकारे मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करायला निघालेत आणि त्यासाठी तुम्हाला मला जागृत राहायचं. ही आज एक प्रकारची ऐतिहासिक जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे.